हा वेल आणला तेव्हा खूप सुंदर असा वेल आहे. उंच बघा तुम्ही खूप गेलेला आहे हा. आणि हा वेलाला फुलं तर इतके मोतीसारखे येतात ना, तर मला ते पाहूनच आणायचा मोह सुटला नव्हता आणि मी तो आणला. नर्सरीमध्ये कमीत कमी हा मिळते आमच्याकडे. खाली मी सर्व वेस्ट भरलेलं आहे. ते वेस्ट कसं भरलेलं आहे व्हिडिओ पुढे दाखवते. आणि वरून थोडेसे हळद टाकले होते बघा ह्या मातीमध्ये. हा प्लांट खूप छोट्या कुंडीत होता, पण तरी त्याची वाढ इतकी जास्त होती. ते तुम्हाला सुरुवातीला दाखवला ना, इतका उंच गेला होता तो. मी एक दोरीनं बांधल्यानंतर पण मलाच असं वाटत होतं एवढा मोठा प्लांट उंचीला झाला आणि छोट्याशा पॉटमध्ये कसा काय राहते आणि याला मोठा पॉट देऊया हे माझ्या मनात आणलं तेव्हापासूनच होतं. पण मी खूप दिवसानंतर हे काम केलं. जवळपास 15 दिवस किंवा जास्त दिवस झाले असेल. त्याच्यानंतर मी रिपोर्टिंग करायला घेतलं. हा वेल मला आहे ना, खरं तर पहिले असं वाटत होतं ही कुंडी फोडून डायरेक्ट आपल्या दुसऱ्याच्यात लावावं, कारण हा वेल मला डिस्टर्ब करायचं नव्हतं याला बिलकुल. कारण हा वेल तुम्हाला इतका सुंदर फुलं आलेले होते ना, याला काय सांगू. म्हणजे असे पूर्ण मोत्यासारख्या याच्या कड्या असतात आणि पूर्ण फुलांनी भरलेला होता हा वेल. आणि मी आणला होता, मला जवळपास 400-450ला हा मिळाला होता. उंची पण खूप मोठी होती. आणि घरी आल्यावर तो इतका वाढायला लागला, पण तरी माझं मन, मग मी म्हटलं चला याला रिपोर्टिंग करू, पण याला डिस्टर्ब न करता कशा पद्धतीने करायचं. बघा मी ठोकून ठोकून कुंडी काढायचा प्रयत्न केला ना, तर ते एका ठिकाणी फुटली. तर माझ्या मनाचंच झालं एक प्रकार. कारण मलाही या वेलाला काही करायचं नव्हतं. असंच वाटायचं की असं काढून या कुंडीमध्ये फक्त ठेवायचा. पण ते फुटल्यामुळे मी बाकीची सर्व फोडली. पण तरी मग मला असं वाटलं अर्धी कुंडी जर राहिली ना, याच्यात काही ना काही आपण करू शकतो वेगळा प्रकार काहीतरी झाडांच्या बाबतीत. आणि म्हणून हे पूर्ण न फोडता अर्धी फोडून काढायची. तर बघा या पद्धतीने मी काढलं आणि बऱ्याच प्रयत्नानंतर हा वेल बाहेर काढला. खाली बघाल तर तुम्हाला दाखवते मी, इतकं वेस्ट भरलं याच्यामध्ये. पण वेस्ट असं भरलं की जे वेस्ट आपल्या झाडांना अर्धच खत बनलेलं होतं त्याचं, कारण आधीच एका कुंडीत त्याचा उपयोग केलेला होता. आणि बघा असा खूप प्रयत्नानंतर हा वेल मी बरोबर बाहेर काढला. कारण मला या वेलाचं आहे ना, एक हे करायचं होतं की याला काहीच होऊ द्यायचं नव्हतं. आणि त्या प्रयत्नानंतर माझं हे काम एकदम अगदी बरोबर झालेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. पूर्ण मी अशा पद्धतीने काढला. आणि ज्याच्यात माती भरली ना, बघा इथे अशी मेथी लावलेली होती. इथं ऊन लागत नाही म्हणून ही मेथीची वाढ होत नव्हती. तर या मातीमध्ये वेगळ्याच प्रकारचे म्हणजे मातीची गुणवत्ता वाढलेली आहे. आणि खाली वेस्ट आहे पूर्ण, ते पूर्ण याच्यामध्ये खाली भरलेलं होतं मी. आणि साईडला सुद्धा बघा असं दाबत आहे आपला वेल छान असा राहण्यासाठी. आणि हा वेल आता छान हळूहळू रिपोर्टिंग केल्यावर थोडं काही दिवस वेल थोडा डिस्टर्ब आपल्याला वाटते, पण काही दिवसातच तो खूप छान बहरत असते. फक्त ते कोणताही वेल नर्सरीमधून आणताना, झाड आणताना त्याला जास्तच आपण जर हे केलं ना, म्हणजे तोडताड केलं किंवा हलवलं असं जास्तच, तर मग ते वेल बरोबर ते होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्याचा वाढ मग खुंटते. म्हणून ह्या वेलाला मी काहीच न करता बरा अगदी हळुवारपणे काढला आणि याच्यामध्ये ठेवला. कारण याची वाढच तेवढी होती वेलाची. कारण मला आवडीचा सुद्धा होता. पहिल्यांदाच हा नर्सरीमध्ये मला मिळाला होता. मी एक वेळा एका व्हिडिओमध्ये बघितला होता तो वेल, आणि तो मला असं वाटत होतं, इच्छा केली होती मी की हा वेल मला भेटला तर नक्की. आणि लगेच नर्सरीत गेल्यावर हा वेल दिसला, असं झालं होतं तेव्हा. आणि बघा आता साईडला सुद्धा अशी बरोबर माती वगैरे दाबून घेते. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नंतरचा रिझल्ट दाखवते हा वेल आपला कसा काय पुढं ग्रोथ होत आहे मी जेव्हा हे परत काढून लावल्यावर. आणि या पद्धतीने बघा आता पूर्ण आपली कुंडी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे. मातीसुद्धा भरून घेतलेली आहे. काही दिवसांनी थोडं खाली दबेल आहे बहुतेक हे, कारण खाली वेस्ट टाकलेलं आहे. आणि बघा थोडंसं पाणी देते. खरं तर ॲप्सम सॉल्ट टाकून मला पाणी द्यायचं होतं, पण मग ते वरच राहून गेलं. मग शेवटी मी थोडंसं हळद टाकून थोडंसं पाणी दिलेलं आहे याला. आणि इतक्या प्रकारचं बघा अशीच माती होती पूर्ण ही वेस्टमधून निघालेली, त्याच मातीमध्ये लावलेला आहे प्लांट. आणि आता आज तुम्हाला दाखवते या प्लांटची ग्रोथ किती वर गेलेला आहे. प्लांट खूप उंच जात होता म्हणूनच मी कुंडी बदलली, नाही तर मला झाडाला काहीच झालं नव्हतं. पण पाणी द्यायचं मात्र एका दिवसात सुकून जायचं. कमी मातीमध्ये जेव्हा आपण हे लावतो ना, पूर्ण एका दिवसात तो प्लांट आपला सुकून जायचा, छोट्या कुंडीत असल्यामुळे. म्हणून मी कुंडीचा आकार याचा मोठा दिला आहे थोडा. आपला वेल खूप उंच झाला आहे. आणि मला असं लक्षात आलं होतं की याला कड्याच आलेल्या नाही, पण नंतर बघितलं तर बघा इथे अशा छोट्या छोट्या कड्यासुद्धा या वेलाला आलेल्या आहे. आणि खूप उंच गेलेला वेल, हे बघून खूप छान वाटलं. आणि हा वेल आता माझ्याकडे राहीन बहुतेक, आणि काही होणार नाही. कारण प्लांटमध्ये खूप जास्त जीव राहते नर्सरीतून आणल्यावर. जो आपल्या आवडीचा आहे ना, त्याच्यावर त्याचं जास्त जीव असते. आणि खूप छान वाढ घेतलेली आहे वेलाने, उंच उंच.
पहिलेसुद्धा हा खूप वाढत होता, पण पाणी द्यायचं खूप काम पडत होतं. धन्यवाद.